भीमगीतांसाठी देशभरात प्रसिद्ध असणारे गायक शाहीर नंदेश उमपही निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत। मुंबईत उत्तर पूर्वमधून ते बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। संविधान बचावचा नारा देत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हेच आपले प्रमुख मुद्दे असल्याचं उमप यांनी स्पष्ट केलं। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी। अवघ्या महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशभराला आपल्या आवाजानं आणि आंबेडकरी भीमगीतांनी संपूर्णपणे माहीत असणारा चेहरा म्हणजेच नंदेश उमा आपल्यासोबत आहेत। शाहीर घराण्याचा वारसा आहे, खूप मोठं नाव आहे। हेच नाव आता मैदानात उतरले निवडणुकीच्या लोकसभेच्या। काय नेमक्या भूमिका आहे? काय नेमकी भावना आहे तर खूप चांगली भावना आहे, कारण सगळीकडे आपण बघतो की फार उदासीनता आहे, फार सगळीकडे जातीभेद, जातीवर्ण भांडणं, हिंदू मुस्लिम लढाया आणि हिंदू मुस्लिम जातीवाद सुरू आहे। त्याच्यामध्ये कुठेतरी BSP एक आपला हत्ती निशाण घेऊन पुन्हा एकदा स्वारी करायला आलाय आणि छान वाटतंय की या सगळ्या याच्यामध्ये संविधान बचाव सगळेच म्हणतायत, पण खऱ्या अर्थानं ते संविधान बचाव आहे का, की हे संविधान बचाव कोणाचं आहे आणि कोणी केलं पाहिजे? गरिबांसाठीच आहे? खरंच प्रश्न सुटणार आहेत का? संविधान बचाव हे जे तुमचं जे काही वारंवार गीत जे हे होते, एक दोन शब्द काय नेमकं या सगळ्यातनं सांगाल? मतदारांना देखील काय आवाहन करा कशाबद्दल? मी बघा, संविधान हे काही आमचं एकट्याचं नाही आहे, हे संविधान हे पूर्ण भारताचं आहे आणि हा भारत या संविधानावर चालतो। प्रत्येक घटक हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, 12 बलुतेदार, 18 पगड जाती या संविधानावर आहेत। दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर। दोघांनी क्रांती केली। ह्या क्रांतीची ही जी आमची ही धगधगती ही सगळी तरुण मंडळी आणि आहे, हा जो आमचा जथ्था आहे, हा दिल्लीकडे आता निघालेला आहे।